अय्या सासूबाई, अहो सासूबाई आले. आई ये आधी. आजी कसे आहेत रे बाळानो? आजी आजोबा नाही आले? मुलांनो जा बघू तुम्ही खेळायला जा. सासूबाई तुम्ही आलात खरंच खूप बरं वाटलं. आई काय झालं सांग ना. मला काही विचारू नका. वसंता सुनबाई, मी तुमच्याकडे राहायला आले, पण मी इथे आले हे कोणालाही सांगायचं नाही, अगदी तुमच्या वडिलांना सुद्धा नाही. तरच मी इथे राहीन, नाही तर नाही. आई तू इथेच राहायचेस, आम्ही कोणालाही सांगणार नाही. सावित्री, सावित्री. हा तुमच्या सत्यवचनी तत्वांचा मला खूप अभिमान होता. तुमचे शब्द हे माझ्यासाठी मंत्र होते. तुम्ही माझं सर्वस्व होतात, पण माझ्या विश्वासाला तुम्ही तडा दिलात, खरं रूप प्रकट केलं. मी तुमच्या विश्वातून दूर चालले. कुठे जाते मलाही माहित नाही. माझा शोध घेऊ नका. सावित्री. आजोबा आले. चल आपण आजीला सांगूया. चल चल. आजी आजी आजोबा आले. मुलांनो तुम्ही इथेच बसा, मी बघतो काय सांगायचं ते. तुमची आई आली आहे इकडं. आई कशाला आली इकडे? मी विचारलंय आली आहे का? नाही. जसं आम्हाला घरात हाकललं तसं आईलाही हाकललेलं दिसतंय. परवून गेले जगमायेचे जहर गाहले भलेपणाचे. दूर गेली का माझी छाया, धागे तुटले सप्तपदीचे. कुणीच नसते जगात आपुले, तार पुरी भंगते. सुख मायेचे कुठे लोपले, काळीज हे शोधते, काळीज हे शोधते. तुला सांगतो घर बदललं आणि माझं नशीबच बदललं. मला प्रमोशन मिळालंय. मला खूप आनंद झालाय. एक काम करूया, हॉटेलमध्ये जाऊया. चायनीज या धमा. काय चायनीज काय हॉटेलमध्ये नको रे. त्यापेक्षा आपण असं करूया ना, तू तुझ्या दोन्ही भावांना निरोप दे. रविवारी आपण ते मस्तपैकी मैफिल करू आणि त्यात आईलाही बोलवून घेऊ. त्यांनाही बरं वाटेल ना. हो हो, एवढी सुंदर आयडिया आणि तुझ्या डोक्यात का? जर घर बदललं तर माझे विचार बदलू शकत नाहीत का? हा, पण एक सवय मात्र अजून गेली नाही. कुठची रे? न मागता देण्याची. हे बरं आहे, आल्याला मी आनंदाची बातमी द्यायची, तू मला काहीच नाही. अरे जेवायला चला, जेवण थंड होते. तू आधी इथे बस, आधी बस बस. तू बस इथे आधी. हे बघा, ही पार्टी कशासाठी आहे? माझ्या प्रमोशन साठी.
ओके आता जेवण त्याला मिळेल जो गाणं म्हणेल. ओके प्रत्येकाने एक एक गाणं म्हणायचं. फक्त एक एक गाणं. दादा चल तुझ्यापासून सुरुवात. ठीक आहे. 1 मिनिट. आता तुम्ही दोघांनी. हो रामानंतर भरत. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी. रावजी हात न घालावजी पाहिल कुणीतरी. रावजी हात न घालावजी पाहिल कुणीतरी. क्या बात आहे क्या बात आहे. तुम्हाला जेवायचं आहे ना. हो ना. हो मग तुम्हाला सुद्धा गायला हवं. ठीक आहे चला. ही नवरी असली अरे ही मनात खसली, ही नवरी असली अरे ही मनात खसली, तिचा नखरा पाहून काळ जोडतय हो धक 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 धक. हा नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला. हा नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला. मलईचा जाता चोरून बघतोय हो टकमक टकमक. ही नवरी असली अरे हा नवरा असला. मुलांनो आता तुम्हाला गायचंय. बेबी पहिला तुझा नंबर. नाही मला मराठी नाही येत. मी नाही करणार. मी हिंदी करेन. आता हिंदी कर. नाही आजीला म्हणून दाखव. जा. चल चल आणि मस्त करायचं. अखियां मिलाऊं कभी अखियां चुराऊं क्या तूने किया जादू. अखियां मिलाऊं कभी अखियां चुराऊं क्या तूने किया जादू. कभी घबराऊं कभी गले लग जाऊं मेरा खुद पे नहीं काबू. बिना पायल के ही बजे घुंघरू. बिना पायल के ही बजे घुंघरू. बेबी आता तू येऊन बस बघू. राजू आता तुझा नंबर. मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना. मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना. लेने तुझे गोरी आएंगे तेरे सजना. मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना. आता बाबलू हा ए उठ लवकर उठ. छान ना त्याचं. या वीडे इकडे माझ्याकडे भैया यो. एक हो गए हम और तुम तो उड़ गई दिन मेरे. और खन की पायल भक्ति में तो खन के रे हम्मा 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 ए हम्मा 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 हम्मा. ए पहली बार मिले तुम पे दम ये निकले. तुम पे ये जवानी धीरे धीरे माथम मचले रे. हम्मा 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 हे हम्मा 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 हम्मा. क्या बात आहे. आता तू तुझी जोर लगा के नाचो रे. मिलके धूम जाए रे. चल मेरे संग संग ये ले दुनिया के रंग होया रंगीला रे. रंग रंग रंगीला रे. चला आता सगळे जेवायला बसूया. आई आता तुला सुद्धा गाणं म्हणायला लागलं. नाही बाबा. अरे म्हटलंच पाहिजे. हरी संसार संसार जसा तवा चुल्यावर. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. हरी संसार संसार जसा तवा चुल्यावर. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. हरी संसार संसार जसा तवा चुल्यावर. आधी हाताला चटके
आजी 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 हा बघ तुझा फोटो पेपर मध्ये आलाय. गैरसमज हा आकाशातल्या ढगासारखा असतो. मनात जसे विचार येतात तशाच आकृत्या दिसतात. काही वेळाने ढग निघून जातात आणि पुन्हा आकाश निरभ्र होतं. हे तू स्वतः समजून घेतलं पाहिजे सावित्री, आणि दुसऱ्यालाही तशी संधी दिली पाहिजेस. सावित्री, तू जिथं असशील तिथून ताबडतोब निघून ये. मी तुझी वाट बघतोय. तुझा विश्वासराव. हॅलो हॅलो. सावित्री, सावित्री, तू कुठे आहेस सावित्री? कशी आहेस? अजून तरी जिवंत आहे. सावित्री, भरल्या कपाळानं तुमच्या मांडीवर प्राण सोडेन मी, पण त्यावेळेस तुमचा हात माझ्या हातात हवा. असं बोलू नको सावित्री. तू कुठे आहेस मला सांग. मी येतो तुला भेटायला सावित्री. मी नाही सांगणार. तू सांगितल्याशिवाय मला कसं कळणार? काही गरज नाही त्याची. आणि तुम्ही मला शोधूही नका. मी स्वतःच येईन. कधी येशील? ज्या दिवशी तुम्ही माझ्या मुलांना घरी घेऊन याल त्या दिवशी. हा तुझा निर्णय तर नाही? हो, माझा निर्णय म्हणून समजा. सावित्री, निर्णय मलाही घेता येतात, पण तुझं मन दुःखी होऊ नये म्हणून मी घेत नाही. पण आता माझा निर्धार ऐक सावित्री. मी जे काय केलं ते तुमच्यासाठी, तुझ्या मुलांसाठी, आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा मीच बदनाम. जोपर्यंत तुला पश्चातापून तू या घरात येत नाहीस तोपर्यंत मी पाण्याचा एक थेंबही घेणार नाही.